स्पॉन्सर्ड, जो मॉक्सी स्टील इम्पैक्स के मिस्टर ललित बोकाडिया, रेड कोट फाउंडेशन जिसके बारे में हम लोग आपको बताएंगे कि वो गर्ल चाइल्ड के बारे में काम करता है, और के फैक्टर जो इंडस्ट्रीज़ में है, मूवीज़ बनाते हैं, शॉर्ट मूवीज़ है, मीटअप एंड सेटअप, वो मतलब बिजनेसमैन के लिए वर्क करता है, जो न्यू बिजनेस लाते हैं उनको हम लोग हेल्प करते हैं, उनका वर्कआउट होता है। और स्टाइल ड्यूड जिसके बारे में हिना ने आपको बताया होगा कि फैशन आज दिन ब दिन बढ़ती जा रही है, तो फैशन के लिए कोई लिमिट नहीं होती है, तो इसके लिए हम लोग ने स्टाइल ड्यूड इंट्रोड्यूस किया है। और साथ में के फिटनेस मतलब हेल्थ इज़ वेल्थ, जब तक आपकी हेल्थ अच्छी रहेगी तब तक आप अच्छे रहोगे। तो अभी मैं आपका ज़्यादा समय न लेते हुए, हमारे पास यहाँ पे 2 बड़े सेलिब्रिटी आई हुए हैं जो फिल्म इंडस्ट्री से रिलेटेड है, तो मैं उनका आज सम्मान करना चाहूँगा। सबसे पहले मैं बुलाना चाहूँगा मिस्टर अनिल मुंगे, जो हमारे बॉलीवुड के बड़े स्टार हैं। उन्होंने पीके फिल्म्स, देन हंसी तो फंसी, रईस सिंह इज ब्लिंग और बहुत सारी मूवी में काम किया है उन्होंने। मिस्टर अनिल मुंगे, थैंक यू वेरी मच अनिल मुंगे, जो आप हमारे शो में आए और हमारे ऑडियंस को आपको देखने को मिला। तो 2 शब्द अनिल मुंगे आपको कहेंगे, प्लीज़। हम लोग यहाँ पर एक छोटी सी फिल्म शूट करने के लिए आए हैं, मगर मैं मध्य प्रदेश का रहने वाला हूँ, तो मैंने लावनी कभी देखी नहीं, मुंबई आने के बाद देखी। और ख़ासकर जब शर्मिला ने ढोलकी चतालावर में पार्टिसिपेट किया, तब लावनी के बारे में काफ़ी कुछ पता चला, और देखने के बाद तो और रुझान बढ़ गया है। और यहाँ कैमरा मेरे हाथ में था, ऐसा लग रहा था कि कैमरा छोड़ के मैं लावनी परफॉर्मेंस एंजॉय करूँ। खासकर सानिया मुंबईकर एंड अरमान, बोथ आर सुपर्ब, बहुत बढ़िया परफॉर्मेंस। तो डेफिनेटली आने वाले समय में जब भी लावनी के शोज़ होंगे, मैं ऑडियंस में बैठ के देख के मज़ा लेना चाहूँगा। थैंक यू सो मच, बहुत अच्छी ऑडियंस है, बहुत मज़ा है। थैंक यू मिस्टर अनिल, प्लीज स्टैंड या। और अभी मैं आपके सामने बुलाने चाहूँगा शर्मिला। ओके, तो अभी शर्मिला के बारे में सानिया कुछ 2 शब्द कहना चाहेगी, प्लीज कम सानिया। हॅलो, हाय, मराठीमध्ये बोलू का? चालेल सगळ्यांना? मला हिंदी नाही येत, सॉरी. माझं नाव निखिल सुर्वे आणि शर्मिलाबद्दल मी सांगतो. शर्मिला शिंदे हिला तुम्ही पुढचं पाऊल या सिरियलमध्ये रुपालीच्या रोलमध्ये तुम्ही बघितलात. पुन्हा ढोलकीच्या तालावर आता सध्या चालू होतं, त्यामध्ये पण हिने परफॉर्मन्स केला. अशी शर्मिला शिंदे हिचं जरा जोरदार टाळ्याने स्वागत करा. अनेक चित्रपटातून, अनेक मराठी माध्यमातून ती तुमच्या समोर आली आहे. तसेच आता आज फिनाले आहे ढोलकीच्या तालावरचा, सगळ्यांनी आवर्जून बघा, संध्याकाळी 6 वाजता आहे. शर्मिला 2 शब्द बोलेल. नमस्कार. कळलं कळलं. ॲक्च्युली आम्ही इथे का आलो आहे असा प्रश्न पडला असेल खूप लोकांना. आम्ही इतक्या वेळ बॅकस्टेज होतो. खरं तर आम्ही दोघं लावणीवर एक फिल्म बनवतो आहे, ज्याच्यामध्ये निखिल किंवा सानिया, ज्यांना आपण खूप फेमस नाव आहे सानिया मुंबईकर, आणि आरजू, आपण यांना या नावांनी ओळखतो. तर ह्यांच्यावरती आम्ही एक फिल्म बनवतो आहे. तर त्या फिल्मचं शूटिंग म्हणून आम्ही जिथे जिथे यांचे शोज असतात त्यांच्याबरोबर जातो आहे. तुम्ही अनिलला पाहिलं असेल, तिथे कॅमेरा घेऊन उभा होता. तर असे आमचे कॅमेराज इकडे तिकडे लावलेले आहेत आणि आम्ही यांचं शूट करतो आहे, कारण ह्यांच्यावर आम्ही अभ्यास करतो आहे. त्या कारणासाठी आम्ही इथे आलो आहे. पण ॲक्च्युली खूप छान वाटलं इथे येऊन, कारण खूप अनपेक्षित अशा गोष्टी घडल्या. छोट्या छोट्या मुलांना नाचताना पाहिलं आणि ॲक्च्युली खूप आनंद झाला, लहानपण आठवलं. कारण शूटिंगमध्ये अशी लहान मुलं बघायला मिळत नाहीत, आणि ती असली तरी ती लहान मुलांसारखी नसतात. ॲक्टर झालेली लहान मुलं आपण पाहतो खूप मोठ्यांसारखी वागतात. तर आज खूप इनोसेंट मुलांना नाचताना पाहिलं आणि फार छान वाटलं. तर खूप अभिनंदन तुमचं. आणि खुमान ग्रुप ऑफ कंपनीज, खूप छान कार्यक्रम होता. असेच कार्यक्रम करा आणि ह्यांनाही बोलवा. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी.
आणि ज्याच्यामुळे आज आम्ही इथे येऊ शकलो असा अरमान शेख, याच्यासाठी जर जोरदार टाळ्या वाजवा. एक मॉमेडियन असून त्याने मराठी कल्चरला प्राधान्य दिलं आणि मराठी नसून सुद्धा प्रत्येक लावणीचे शब्द लक्षात ठेवणं आणि त्याच्यावर डान्स करणं हे खूप मोठी गोष्ट आहे. कारण कधी कधी महाराष्ट्रीयन लोकांना पण लावणीचे शब्द काही कळत नाहीत. काही लावण्या अशा आहेत की त्याचे अर्थ कोणालाच अजून माहीत नाहीत, पण त्याचे अर्थ समजावून घेऊन ह्याने खूप चांगल्यारीत्या तुमच्यासमोर डान्स सादर केला आणि अजून तो करत राहावं अशी आमची इच्छा, असंच आमचा आशीर्वाद आहेत. जरा अरमान शेखसाठी टाळ्या वाजवा. आणि खरंच त्याच्या आईवडिलांना त्याच्यावर गर्व असला पाहिजे की आपण अशा मुलाला जन्म दिला आहे की ज्याने मॉमेडियन असून सुद्धा जो मराठी कल्चर डेव्हलप करतोय आणि आपल्या संपत चाललेल्या लावणीला तो खूप मोठी अशी हे देतोय. तर प्लीज जरा जोरदार टाळ्या अरमानसाठी. आणि खुमान ग्रुप्स अँड कंपनीज साठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण आज त्यांच्यामुळे आम्ही इथे येऊ शकलो आणि मला इथे यायची संधी त्यांनी मला दिली. आणि मी कोणी असा मोठा नाही, मी माझ्याबद्दल 2 शब्द सांगू इच्छितो. एकापेक्षा एक दमदमादम अशा अनेक रियालिटी शोमधून तुम्ही मला बघितलं असेल. तसंच शोध बाय शोध या नाटकाचे अनेक प्रयोग मी केले आणि बऱ्याच लावणीच्या कार्यक्रमातून मी माझी लावणी सादर करतो. तसंच अकलूज लावणी महोत्सव हे आपल्या पूर्ण भारतातलं सर्वात मोठं लावणी महोत्सव असतं. त्यामध्ये मला पुरस्कार मिळाला आहे. तसंच अलिबाग महोत्सवला मला नृत्य लावणी पुरस्कार मिळाला. आणि आता माझा आगामी चित्रपट विठा येतो आहे आणि मिडल नावाची शॉर्ट फिल्म सध्या यूट्यूबवर आणि साम मराठीला सकाळी 11 वाजता दाखवतात. And हम तुम्हारे साथ है. निखिल सुरवे, सानिया मुंबईकर के लिए जोरदार तालियां. ये आज मेरे बेस्ट फ्रेंड ही नहीं, मेरे डांस में हेल्प करने वाले एक तरफ से गुरु हैं. कोई छोटी मोटी इंसान नहीं, बड़ी हस्ती है. सिने तारका, सिने स्टार सानिया मुंबईकर, निखिल सुरवे. प्लीज एंड मैं हमारी फिल्म के एक बहुत इम्पोर्टेंट जिनके बिना फिल्म शूट नहीं हो सकती, प्रभात को मैं स्टेज पे बुलाना चाहूँगा. ये DOP है हमारे फिल्म के. जर प्रभाससाठी जोरदार टाळ्या वाजवा. सतत 1 आठवडा तो आमच्या मागे 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 इतकी मेहनत घेतोय की कधी कधी आम्हाला त्याला विचारायची पण फुरसत नसते की बाबा तू जेवलास का रे. तो प्रभात ने अपना पूरा कीमती समय निकाल के कैमरा की पूरी किट, और यहाँ पर हमारे साथ एक और DOP नहीं है, चांद नहीं है, वो बाहर गई हुई है. तो ये मुझे कंटिन्यूसली गाइड भी करते कि कैमरा की सेटिंग क्या करना है. तो इनके पीछे भाग भाग के मैं थोड़ा सीख भी रहा हूँ. और थैंक यू सो मच प्रभात. बुलाना चाहूंगा अनुजा गोरे. मिस अनुजा गोरे, प्लीज वेलकम. अनुजा गोरे जो ये चैरिटी के लिए हमारे पास पुणे से आई है और उनके बड़े बड़े शोज भी होते हैं और उनके बारे में आपने तो सुना ही होगा. फिर भी उन्होंने इतने बिजी शेड्यूल में उनका टाइम छोड़ के हमारे पास आए, तो प्लीज उनके लिए जोरदार तालियां बजाइए. अनुजा 2 शब्द आपसे कहना चाहेंगे. आय एम नॉट द माईक पर्सन, मला जास्त माईकवर बोलता येत नाही, बट थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी हिअर. थँक्यू. अँड खूप बरं वाटलं सगळ्यांचे परफॉर्मन्सेस वगैरे बघून. जाम म्हणजे आनंद होतो. आमच्या वेळेस एवढा डान्सला स्कोप नव्हता तेवढा, आणि आता ते इतकं जास्त त्या लेवल इतकी छान वाढली आहे डान्सची. प्लीज आपल्या किड्सला ज्यांना पण इंटरेस्ट आहे, त्यांना डान्सिंगमध्ये असेल इंटरेस्ट, तर त्यांना पुढे वाढू द्यात आणि मोठे स्टार्स बनवू द्यात. थँक्यू. आतापर्यंत सगळेजण असे लावणी म्हटलं की सगळेजण नाक मुरडतात. तर प्लीज आपल्या पाल्याला किंवा आपल्या लहान मुलाला किंवा मुलीला लावणी शिकायची आवड असेल तर तिला प्लीज शिकू द्या, लावणी डेव्हलप करू द्या. कारण आपल्या महाराष्ट्राची जे लोकनृत्य आहे ते लावणी आहे आणि ते आता लोप पावत चाललं आहे, संपत चाललं आहे कुठेतरी. तर त्याची आम्ही संस्कृती जतन करतोय. आम्हाला गर्व आहे की आम्ही मुलं असून आम्ही एवढं करू इच्छितो, आम्ही एवढं करतोय. तर तुम्ही मुली असून का करू शकत नाहीत? टाळ्या.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे लावणीकडे बघून नाक मुरडण्यापेक्षा लावणीकडे बघून फेटे उडवा, शिट्ट्या वाजवा, तर खरं लावणीचा मान असेल. आणि तुमच्या सर्व प्रेक्षकांसाठी एक उखाणा घेऊ का छोटासा? सगळं मराठी कल्चर चालू आहे, तर मराठी कल्चरसाठी मी एक उखाणा घेऊ का? थोर मंडईंना बघून डोक्यावर घ्यावासा वाटतो पदर, थोर मंडईंना बघून डोक्यावर घ्यावासा वाटतो पदर, इथले प्रेक्षक आहेत सुंदर, त्यांना लागू नये कोणाची नजर. थैंक यू वेरी मच. 1 मिनट. अभी आपके सामने जो हमारे स्पॉन्सर्ड है मॉक्सी स्टील के मिस्टर ललित बोकाडिया आज कुछ कारण सर आ नहीं सके, तो उनकी मिसिस और उनकी डॉटर हर्ष बोकाडिया और दृष्टि बोकाडिया हमारे सामने, प्लीज वेलकम. दृष्टि, आप कुछ बोलोगे? से थैंक यू वेरी मच. थैंक यू सो मच. और कोई उनका स्वागत कीजिए प्लीज. और हमारे जितने भी कंटेस्टेंट हैं प्लीज स्टेज पे आ जाइए.